नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. कार्यमुक्ती प्रमाणपत्र म्हणजे डिस्चार्ज सर्टिफिकेट एक शासकीय तरतूद. त्यातील पहिला मुद्दा आहे कार्यमुक्ती प्रमाणपत्र. या शीर्षकामध्येच या प्रमाणपत्राचे महत्त्व दिसून येते. कार्यालयाच्या व कर्मचाऱ्याच्या दृष्टीने नेमणूक पत्र हे जसे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते तसे कार्यमुक्ती प्रमाणपत्र हेही मानले जाते. शाळेत सेवेत असलेल्या शिक्षकाने एका संस्थेतील सेवा सोडली तर त्या शिक्षकाला कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची असते. एखाद्या शिक्षकाला नोटीस देऊन कमी केल्यास व्यवस्थापनाने त्याच्या लेखी मागणीनुसार परिशिष्ट 17 माध्यमिक शाळा संहिता सुधारित 1986 प्रमाणे मध्ये दिलेल्या नमुन्यात कार्यमुक्ती प्रमाणपत्र दिलेले आहे. 2 माध्यमिक शाळा संहिता व कार्यमुक्ती प्रमाणपत्र 1/79.1 यथोचितरित्या नोटीस दिल्यानंतर सेवा सोडणाऱ्या किंवा त्याच्या सेवा समाप्त करण्यात आली आहे अशा शिक्षकास व्यवस्थापनाने परिशिष्ट 17 मध्ये दिलेल्या नमुन्यात कार्यमुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे. मात्र अशा शिक्षकाने प्रमाणपत्र मिळविण्याकरिता मागणी केली पाहिजे. शिक्षकाचा अर्ज मिळाल्यापासून किमान आठवड्याच्या आत कार्यमुक्ती प्रमाणपत्र देणे व्यवस्थापनावर बंधनकारक राहील. कार्यमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र नाकारण्यात आले तर ते नाकारल्याबद्दलची कारणे अशा प्रमाणपत्राकरिता केलेल्या अर्जाच्या तारखेपासून 1 आठवड्याच्या आत लेखी दिली गेली पाहिजे. व्यवस्थापनाने कार्यमुक्त प्रमाणपत्र नाकारले तर अशा बाबतीत शिक्षकास समुचित प्राधिकाऱ्याकडे अपील करता येईल. उक्त प्राधिकारी अपील मिळाल्याच्या तारखेपासून 15 आत आपला निर्णय कळवतील. 2/79.2 एखाद्या शाळेत पूर्वीची सेवा असलेल्या कोणत्याही शिक्षकाला त्याने कार्यमुक्ती प्रमाणपत्र दाखल केल्याशिवाय किंवा त्याने लेखी विनंती पूर्वीच्या शाळेच्या व्यवस्थापनाकडे केलेली असूनही तो कार्यमुक्ती प्रमाणपत्र देण्यास असमर्थ आहे असे लेखी सादर केल्याशिवाय सेवेत घेतले जाणार नाही. याकरिता त्या दुसऱ्या व्यवस्थापनाने ते न मिळण्याबाबतचे कारणे पूर्वीच्या संस्थेकडून मिळाल्याशिवाय आणि शिक्षकाच्या समाधानकारक कामाविषयी व त्या चांगल्या वर्तणुकीविषयी खात्री करून घेतल्याशिवाय दुसऱ्या व्यवस्थापनास त्या शिक्षकाची सेवा चालू ठेवता येणार नाही. पुढचा मुद्दा आहे कार्यमुक्ती प्रमाणपत्र म्हणजे डिस्चार्ज सर्टिफिकेट. त्याचा नमुना पहा. 1 प्रमाणपत्र देणाऱ्या शाळेचे नाव व पत्ता. 2 शिक्षकाचे पूर्ण नाव. 3 अर्हता, त्यामध्ये पदवी, पदविका, श्रेणी, वर्ष आणि विद्यापीठ अशी नोंद असेल. 4 तात्पुरता किंवा कायम आहे काय. 5 केलेली सेवा केव्हापासून केव्हापर्यंत. 6 घेतलेले वेतन रुपये किंवा वेतन श्रेणी. ब भत्ता कोणताही असल्यास. क पुढील वेतनवाढीची तारीख. 7 कर्मचाऱ्याने किंवा यथास्थितीत संस्थेने यथोचित नोटीस दिली होती काय. काढून टाकल्यास किंवा बडतर्फीच्या प्रकरणात त्याच्यावर ठेवलेल्या आरोपाबाबत नियमित चौकशी करण्यात आली होती किंवा कसे ते नमूद करावे. 8 अशासकीय भविष्य निर्वाह निधीत अंशदान देत आहे किंवा नाही. ब पोस्टाचे बचत खाते क्रमांक. 9 कर्मचाऱ्याने शाळेचे सर्व पैसे आणि पुस्तके इत्यादी परत केले आहेत किंवा कसे. 10 शेरा, स्थान, शाळा प्रमुखाची सही आणि दिनांक. मुख्याध्यापकाची जबाबदारी. 1 माध्यमिक शाळा संहिता परिशिष्ट 17 मध्ये दिलेल्या नमुन्याप्रमाणे कार्यमुक्ती प्रमाणपत्राचा फॉर्म असावा. 2 व 3 या रकान्यामधील माहिती भरत असताना सेवा पुस्तक सर्व्हिस बुक असल्यास त्याप्रमाणे किंवा संबंधित शिक्षकाची पदवी, पदविका, इतर मूळ प्रमाणपत्रे पाहून त्याचे नाव व शैक्षणिक पात्रता भरावी. 4
तात्पुरता किंवा हंगामी किंवा परिवीक्षाधीन किंवा कायम ज्याप्रमाणे नेमणूक पत्र दिले आहे त्याचप्रमाणे संबंधित शिक्षकाबाबत परिवीक्षाधीन किंवा कायम वेळोवेळी शालेय समिती व संस्था यांनी केलेले ठराव हे पाहून त्या शिक्षकाची नेमणूक कोणत्या स्वरूपाची होती हे ठरवावे, मगच लिहावे. 5. केलेली सेवा. नेमणूक कालापासून आजपर्यंत त्या कर्मचाऱ्याची एकूण सेवा किती झालेली आहे हे शिक्षक हजेरी पत्रकावरून निश्चित करता येईल. तसेच सेवा पुस्तिकावरून ठरविता येईल. बिनपगारी रजा असेल तर त्या रजेच्या कालावधीचा स्पष्ट उल्लेख असावा. 6. घेतलेले वेतन. शिक्षक मान्यतेवेळी शिक्षकाचे शिक्षण खात्याकडून मंजूर झालेले वेतन, वेतन श्रेणी भत्ता किंवा महागाई भत्ता, पुढील वेतनवाढीची तारीख, वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या रकान्यात द्यावी. याकरिता सेवा पुस्तक शिक्षक मान्यता कागदपत्रे पाहून माहिती भरावी. 7. संस्थेने शिक्षकाला कमी केले असल्यास त्या संबंधित शिक्षकांना जी कमी केलेलीची नोटीस दिलेली असेल त्या प्रतीवरून त्या शिक्षकपत्राचा संदर्भ क्रमांक व दिनांक लिहावा. शिक्षकाने स्वतःहून राजीनामा दिला असल्यास तसा स्पष्ट उल्लेख करावा आणि दिनांक लिहावा. त्यातील पहिला मुद्दा. काढून टाकले असल्यास त्याचा तसा स्पष्ट उल्लेख करावा, त्याचे कारण लिहावे. त्यातला दुसरा मुद्दा बघा. बडतर्फ केले असल्यास चौकशी समितीचा निर्णय व दिनांक लिहावा. ठराव किंवा कायदेशीर बाबींची नोंद करावी. तिसरा मुद्दा. शिक्षकाने राजीनामा दिला असल्यास तशी नोंद करावी किंवा नोटीस पे भरला असल्यास किंवा नसल्यास तसे नोंदवावे. पुढील मुद्दा 5. सततच्या दीर्घ आजारपणामुळे किंवा अनफिटचं सर्टिफिकेट कमी असेल तर कमी केले असल्यास ते नमूद करावे. 8. या ठिकाणी भविष्य निर्वाह नंबर मिळाला असल्यास तो लिहावा. प्रत्येक जिल्ह्याकरिता इंग्रजी आद्याक्षरे दिलेली असतात, ती लिहून नंबर लिहावा व दरमहा कपात होणारी रक्कम लिहावी. नसेल तर नाही असे स्पष्ट लिहावे किंवा रेषा ओढू नये. पोस्टाच्या बचत बँक खात्याचा क्रमांक लिहावा. उदाहरणार्थ पोस्टाचे नाव, नंबर, दरमहा करावयाची कपात व या ठिकाणी लिहावी. 9. कर्मचाऱ्याचे शाळेचे सर्व पैसे आणि पुस्तके इत्यादी परत केली आहेत किंवा नाहीत याबाबतचे नोटीस पे, इतर काही शालेय देण्यापैकी काही रक्कम असल्यास किंवा दिली असल्यास त्या रकमेची नोंद करावी. येणे फी बाकी असल्यास तशी नोंद करावी. ग्रंथालयाची पुस्तके वा संदर्भ ग्रंथ घेतले असल्यास, जर शिक्षकांनी घेतले असेल तर ती परत केले असल्यास त्याची नोंद येथे करावी. म्हणजे कर्मचाऱ्याने शाळेचे जर काही पैसे किंवा पुस्तके घेतली असेल तर त्याची नोंद या रकान्यामध्ये करावी. 10. शेरा. या ठिकाणी काही उल्लेखनीय बाबी असल्यास तशी नोंद करावी किंवा महत्त्वाचा पण नाजूक विषय असल्यास त्याची नोंद करावी. काही लिहायचे नसल्यास रेष मारावी. स्थान. शाळेचे नाव लिहावे, पत्ता लिहावा, दिनांक, ज्या दिवशी सेवामुक्ती प्रमाणपत्र दिले जाईल ती तारीख लिहावी. मुख्याध्यापकांनी किंवा लेखनिकांनी वरील सर्व माहिती खात्री करून व्यवस्थित भरली असल्यास त्याची पडताळणी करावी. सही करून दिनांक लिहावा. मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा रबरी शिक्का उमटवावा.